ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. चतुर्भुज रूप धारण करण्याविषयी अर्जुनाची प्रार्थना. भाग 13. ओव्या आहेत 584 ते 593. विश्वरूप पाहण्याची इच्छा दुर्घट असूनही भगवंतांनी ते पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यावर अर्जुन भगवंतांना विश्वरूप आवरून धरण्यास सांगत आहे. मा देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारीची गाठी मजलागी सोडिली. मग ते त्यांना प्रत्यक्ष पाहायची गोष्ट आहे का? कशाला पाहिजे? ज्याचे उपनिषदांना दर्शन नाही अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरता उघड केली. जी कल्पादी लागोनी, आजीची घडी धरुनी, माझी जेतुली होऊनी गेली जन्मे. महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले, तया आघवी यांच्या आतू घर डोळी येऊनी असे पाहतू, परीही देखली ऐकली मातू आतुडेची ना. त्या सर्व जन्मांच्या आत मी झाडा घेऊन पाहत आहे, पण ही गोष्ट म्हणजे विश्वरूपाचे दर्शन ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचेनी अंगणे, ते साधही अंतःकरणे करवेची ना. बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या म्हणजे विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही व अंतःकरणाला ही कल्पना सुद्धा करता येत नाही. तेथ डोळ्या देखी होवावी, ही गोठीची काय सया करावी, किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत. अशा स्थितीत डोळ्यांना पाहावयास मिळावे ही गोष्टच कशाला बोलायला पाहिजे? फार काय सांगावे? हे पूर्वी कोणी पाहिले नाही अथवा ऐकलेलेही नाही. ते हे विश्वरूप आपुले, तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेत, त्यामुळे देवा माझे मन आनंदित झाले. परी आता ऐसी चाड जीवी, ते तुझसी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगावासी. परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा झाली आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सानिध्य भोगावे व तू माझ्याकडून आलिंगला जावास. ते याची रूपी करू म्हणिजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे, आणि कवना खेव देईजे तुझ लेख नाही. या सर्व गोष्टी या विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे, आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे. म्हणून वारियासवे धावणे, न ठके गगना खेव देणे, जळ केली खेळणे समुद्री केवते. एवढ्या करता वाऱ्याबरोबर पळणे जुळणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी. या लागी जी देवा, येथीचे भय उपजतसे जीवा, म्हणून ये तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. या करता हे श्रीकृष्ण, माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे, आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रकट केलेले विश्वरूप आता पुरे झाले, ते आता आवरून घ्यावे. ज्ञानदेवांच्या अर्जुनानं प्रथम वेगवेगळ्या दृष्टांतांनी आपली अभूतपूर्व इच्छा पूर्ण करणे अघटित असूनही कशी पूर्ण केली ते वेगवेगळ्या दृष्टांतांनी स्पष्ट केले. भगवंत आपली कोणतीही इच्छा पूर्ण करतात याबद्दल तो कृतज्ञही आहे. विश्वरूप पाहण्याची इच्छा करताच भगवंत विश्वरूप झाले. आता त्याला पुन्हा चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा झालेली आहे, ती तो भगवंतांना सांगणार आहे. पण तत्पूर्वी अशी इच्छा आपणास का झाली ते तो स्पष्ट करत आहे. ब्रह्मदेवादिकांच्या कानावरही त्या रूपाचं नाव पडलेलं नाही. उपनिषदातील ऋषींनी त्यांना ज्या गोष्टीचं दर्शन घडलं त्याच गोष्टी लिहून ठेवल्या, पण त्यात विश्वरूपाबद्दल काहीही माहिती नाही. त्या अर्थी त्या ऋषींना सुद्धा हे विश्वरूप दिसलेलं नाही. ज्ञानदेवांचा अर्जुन सांगतो की मी माझे कल्पारंभापासून जितके जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पाहिले,
पण विश्वरूपाची गोष्ट ऐकलेली किंवा पाहिलेली आढळत नाही. श्रीकृष्णाने 4थ्या अध्यायात अर्जुनाला कर्मयोग विवस्वानाला आपणच सांगितला असून तोच राजर्षींच्या मध्ये चालत आला होता असं सांगितल्यावर अर्जुनाने शंका विचारली होती की विवस्वान खूप प्राचीन काळी होऊन गेला आणि तुम्ही तर सांप्रतचे, मग तुम्हीच विवस्वानाला कर्मयोगाचा उपदेश केलात, हे कसं काय? त्यावेळी भगवंत म्हणाले होते की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन तान्यहून वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, ते सर्व मी जाणतो, पण अर्जुना ते तुला आठवत नाहीत. येथे ज्ञानदेवांच्या अर्जुनाला आपले सर्व जन्म आठवत आहेत. याचा अर्थ त्याला भगवंतांनी आतापर्यंत जो उपदेश केला त्यामुळे ज्ञान झालेलं आहे आणि म्हणूनच तो आपले सर्व जन्म पाहू शकत होता. विश्वरूप हे बुद्धीनं जाणता येणार नाही, अंतःकरणाला कल्पना करता येणार नाही, मग प्रत्यक्ष पाहणे ही तर फार लांबची गोष्ट. असे हे विश्वरूप भगवंतांनी आपल्याला दाखवल्याबद्दल अर्जुन आनंदित झालेला आहे आणि कृतज्ञ पण आहे. पण भगवंत विश्वरूप बनल्यामुळं भगवंतांची गोष्टी कराव्यात, त्यांचा सहवास अनुभवावा, त्यांना आलिंगन द्यावं, या गोष्टी शक्य होत नाहीत. भगवंतांची सहस्रावधी मुख, त्यातील कोणत्या मुखाशी संवाद साधणार? अमर्याद असे शरीर असताना त्यांना आलिंगन कसा देणार? पळण्यामध्ये वाऱ्याची बरोबरी करावी किंवा आकाशाला आलिंगन द्यावे अथवा समुद्रात जलक्रीडा करावी, हे जसं अशक्य तसंच विश्वरूपाबरोबर संवाद, सहवास अथवा आलिंगन या गोष्टी घडू शकणार नाहीत. म्हणून आपल्या मनात या विश्वरूपाविषयी भीती निर्माण झालेली आहे. तेव्हा भगवंतांनी हे आपलं विश्वरूप आवरावं आणि पुन्हा एकदा चतुर्भुज रूप धारण करावं अशी ज्ञानदेवांच्या अर्जुनाने भगवंतांना कळकळीची विनंती केलेली आहे. पुढे हे चतुर्भुज रूप कसं आहे ते अर्जुन सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.